नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या 100 घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. नीलम गोऱ्हे निर्लज्ज, त्यांचं कालचं वक्तव्य ही विकृती. गोऱ्हे पक्षातून जाताना घाण करून गेल्या. संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंच्या कालच्या वक्तव्यानंतर हल्लाबोल. तर साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला पवारही जबाबदार, राऊतांचं विधान. पुण्यात उमेदवारी देण्यासाठी गोऱ्हेंनी किती पैसे घेतले? संजय राऊतांचा सवाल. लक्षवेधी घ्यायला नीलम गोऱ्हे किती पैसे घेतात? राऊतांचा सवाल. माझ्यावर हक्कभंग आणा, माझ्याकडे सर्व माहिती आहे. संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंवर हल्लाबोल. नीलम गोऱ्हे पैसे घेतल्याशिवाय कुणालाही न्याय देत नव्हत्या. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांचा आरोप. गोऱ्हे कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, विनायक पांडेंचा आरोप. माझ्याकडे नीलम गोऱ्हेंची संपूर्ण कुंडली, वेळ आल्यावर सर्व बाहेर काढेन. पुण्यातील ठाकरे गटाचे नेते अशोक हरनावळ यांचा इशारा. सुसंस्कृत वाटत होते ते आता सर्वात घाणेरडे वाटतात. आदित्य ठाकरे यांची ट्विट करत नीलम गोऱ्हेंवर टीका. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, नीलम गोऱ्हेंनी केला होता गंभीर आरोप. मराठी साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं. संजय राऊतांचा साहित्य महामंडळावर गंभीर आरोप. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत आज महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरणार. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार. प्रयागराजमध्ये शिवसेनेचे मंत्री महाकुंभात त्रिवेणी स्नानासाठी दाखल. संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले दाखल. उपमुख्यमंत्री शिंदेही प्रयागराजमध्ये पोहोचले. शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाची चौकशी होण्याची शक्यता. एमएसपी आधारित शेतमाल खरेदीसाठी तत्कालीन सरकारनं निवडलेल्या एजन्सीबाबत नव्यानं धोरण ठरवले जाणार. निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता रद्द होणार. एमएसपीबाबत व्यापक धोरण ठरवण्यासाठी नव्या समितीची घोषणा. देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिलं. एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण, अजित पवारांचं घड्याळ, जनतेनं निवडून दिलं. महायुतीच्या विधानसभा विजयाचं गणित सुरेश धस यांनी मांडलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी. म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांचं न्यायालयात अपील. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार सुरू. ठाण्यातील महाजनवाडी हॉलमध्ये जनता दरबार. नाईकांच्या जनता दरबाराआधी भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. राज्यस्तरीय पणन परिषदेचं आज आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींचा आढावा घेणार. मंत्री जयकुमार रावल आणि माणिकराव कोकाटेही उपस्थित असणार. मुंबई बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीची घोषणा. 1.5 वर्षापूर्वीच पद रिक्त. करुणा मुंडेंच्या याचिकेवर आज परळी कोर्टात सुनावणी. धनंजय मुंडेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार. करुणा मुंडेंच्या नावावरील मिळकतीबाबत उल्लेखच नसल्याचा आरोप. काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलावली बैठक. राज्यातील सर्व जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आढावा घेणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत लग्न सोहळ्यात एकत्र. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात भेट. मनपा निवडणुकांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. प्रलंबित निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत याचिका. राज्याचं वाळू धोरण आज जाहीर होणार. वाळूच्या अवैध वाहतुकीमुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नीलम गोऱ्हेंचे माजी ओएसडी सचिन चिखलीकर वर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा. मुलाला नोकरी लावण्याचा आमिष दाखवून 9 लाखांची फसवणूक. भिवंडीच्या सभेत बोलताना मंत्री नितेश राणे यांची जीभ घसरली. सर्व धर्म समभाववर बोलताना नितेश राणे यांच्याकडून अपशब्दाचा वापर. सिंधुदुर्गमधील वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज निवडीआधीच श्रद्धा रावराणे यांचे नगराध्यक्षपदाचे बॅनर झळकले. वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्यावर खासदार उदयनराजेंचा बॅनर. टोलनाक्यावर झळकला उदयनराजेंचा 75 फुटी बॅनर. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना लावलेल्या बॅनरची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन. नरेंद्र महाराज भक्त परिवाराच्या वतीनं क्रांती चौकात आंदोलन. वडेट्टीवारांनी नरेंद्र महाराज यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध. बारामतीत खासदार सुनेत्र पवार यांच्या हस्ते कर्ज निधीचे वितरण. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं 221 व्यावसायिकांना
6,63,00,000 कर्ज निधीचं वितरण. मसाजोगमध्ये जाऊन भागचंद महाराज यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. भागचंद महाराज यांनी धनंजय देशमुख यांच्यासोबत केली चर्चा. अमोल मिटकरींचं अकोल्यात स्टिंग ऑपरेशन. मिटकरींनी अचानक भेट दिल्यानं अधिकाऱ्यांची पळापळ. वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात झुरळ आढळल्यानं मिटकरी संतप्त. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून पुढील 6 दिवस बंद राहणार. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक असणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद. महाशिवरात्री निमित्तानं भाविकांची वाढली गर्दी, त्यामुळेच व्हीआयपी दर्शन बंद. नंदुरबार जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. केळीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. जवळपास 1000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर प्रादुर्भाव. शेतकरी अडचणीत. वाशिममध्ये सीसीआयची खरेदी बंद. कापसाला अपेक्षित दर नाही, त्यामुळे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकरी दर नसल्यानं अडचणीत. जळगावात मध्य प्रदेशातून दररोज 100 क्विंटल लसणाची आवक. बाजार समितीत रोज 200 गोण्या दाखल होत आहेत. 60 ते 140 रुपये किलोचा दर. वाशिम जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामाला वेग. शेतकरी नांगरणी, कुळवणी आणि खत व्यवस्थापनाच्या कामात व्यस्त. आमगाव सालेकसा तालुक्यातील 48 गावांचा पाणी पुरवठा ठप्प. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. पाईपलाईन लिकेजमुळे लोकांचे प्रचंड हाल. सध्या दुरुस्तीचे काम हाती, त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार. पुण्याच्या नारायणगावमध्ये तापमानाचा पारा वाढला. मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या. उत्पादनात घट होण्याची शक्यता. नांदेडमध्ये वातावरणातील बदलामुळे मोगरा फुलाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात. बुलढाण्याच्या टुनकी गावात महिला सरपंचानं बैलजोडीसह शेतकरी पुतळा उभारला. शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ सरपंचानं पुतळा उभारला. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील खिरडा बुद्रुक इथल्या 8.5 वर्षाच्या मुलाला जीबीएसची लागण. मुलावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जिल्ह्यातील जीबीएसचा हा पहिलाच रुग्ण. यवतमाळ सीसीआयची कापूस खरेदी आजपासून सुरू होणार. तांत्रिक अडचणीमुळे 14 दिवसांपासून खरेदी ठप्प होती. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून शेतकऱ्यांना दिलासा. गडचिरोली वाघाच्या शिकारी प्रकरणी राष्ट्रीय टोळीतील 2 जणांना अटक. तस्कर वाघ आणि बिबट्याची शिकार करून कातडीसह नख विकायचे. तेलंगणासह गडचिरोलीत शिकाऱ्यांचं रॅकेट सक्रिय. कोळची वन विभागाकडून कारवाई. कल्याण पश्चिमेत बिल्डरांकडून फसवणुकीचा नवा फंडा. तलाठ्याच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करत फसवणूक. बिल्डर सलमान डोलारे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये दुभाजकाला धडकून 4 चाकीनं पेट घेतला. 4 चाकीतील दोघांचा होरपळून मृत्यू. बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळची घटना. कोल्हापूरच्या दौलतवाडीमध्ये 600 किलो वजनाचा गवा विहिरीत पडला. वन विभागाकडून रेस्क्यू. गव्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड. सोलापुरात सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं जीवन संपवलं. मोहोळ तालुक्यातील धक्कादायक घटना. सासू सासरे आणि दीर यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातून चोरटा पसार. लॉकअप करण्यासाठी घेऊन जात असताना चोरट्यानं पोलीस ठाण्यातून बेड्यांसह धूम टोकली. 7 वर्षापासून फरार आरोपी बबलू तायडेला एलसीबी पथकानं अटक केली होती. अहिल्यानगरच्या खंडोबा माळमधील कसबे वस्तीवर सशस्त्र दरोडा. मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास पडला दरोडा. दरोडेखोरांच्या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी. नाशिक पालिकेची दर्ग्यावरील कारवाई वादात सापडण्याची शक्यता. दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी पालिकेविरोधात हायकोर्टात धाव घेणार. भंडारा जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांची दुरवस्था. तुटपुंज अनुदान, ग्रंथपालांना अल्प मानधन. अशा परिस्थितीत ग्रंथालय संस्थांची कसरत. तुटपुंज अनुदानात वाचन समृद्धी कशी करणार? ग्रंथालय परिषदेच्या जिल्हा शाखेचा सवाल. रत्नागिरीच्या खेड शहरात महावितरणकडून वीज बिल वसुली मोहीम तीव्र. बिल न भरणाऱ्या जवळपास 150 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर नो पार्किंग मध्येच लावली जात आहेत वाहनं. मात्र या ठिकाणी कुणावरही कारवाई नाही. मध्येच लावलेल्या वाहनांमुळे लोकांना नाहक त्रास. भंडाऱ्याच्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये गुरुजींनी सांभाळली विशेष ग्रामसभेची जबाबदारी. या ग्रामसभेत आवास योजना मंजूर झालेल्यांना प्रमाणपत्रांचं वाटप तसंच इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन. जळगाव जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील महिलांना यापूर्वी होळी सणात मिळणार साडी. 1,35,302 महिलांना मिळणार साडी. एका कार्डवर एक साडी होळीपूर्वी दिली जाणार.
बुलढाण्याच्या लोणारमध्ये रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता न दिल्यास आंदोलनाचा ठाकरे गटाचा नगरपालिकेला इशारा। निवडणुकीआधी घाईनं 50,000च्या पहिल्या हप्त्याचं वाटप लाभार्थ्यांकडून घर बांधकामास सुरुवात, मात्र 5 महिन्यांनंतरही पुढील हप्ता न मिळाल्यानं लाभार्थी चिंतेत। सोलापूरच्या कुर्डुवाडी रेल्वे जंक्शनचा कायापालट, नवीन इमारतीचं काम अंतिम टप्प्यात, मुख्य प्रवेशद्वार, बुकिंग ऑफिस, पार्किंग व्यवस्था, विविध अंतर्गत रस्ते, सुरक्षा भिंती ही सगळी कामं पूर्ण। जळगावात आता तब्बल 25 मजली उंच इमारतींना महापालिका देणार परवानगी। मनपा नियमानुसार 70 मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाणार। सध्या 18 मजल्याच्या 2 इमारतींच्या बांधकामाला सुरुवात। बुलढाण्यातील देऊळगावात राज्यस्तरीय वाघ्या मुरळी स्पर्धा संपन्न, देऊळगाव माळी गावानं जपला लोककलेचा वारसा। 8 संघांचा यात सहभाग, नृत्यातून सामाजिक संदेश देत जनजागृती। धाराशिवच्या तेरखेडामधील फटाका कारखान्यांमध्ये कामगार सुरक्षेसाठी एनडीआरएफ तर्फे विशेष प्रशिक्षण, निरीक्षक पंकज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना मार्गदर्शन। पुण्यात मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी 6 दिवसीय प्रशिक्षण शिबिर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वन विभागाच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन। अमरावतीच्या मेळघाटातील पाणवठ्यावर वाघाच्या कळपाचं दर्शन, मेळघाटात व्याघ्र प्रकल्पातर्फे 3रं सर्वेक्षण पार। 15व्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेत महाराष्ट्रातील एलिट कमांडो युनिट फोर्स 1ची बाजी। या स्पर्धेत देशभरातील 21 पॅरामिलिटरी आणि राज्य पोलीस दलांचा सहभाग। जळगावच्या पाचोरामध्ये शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना मातृशोक, नर्मदाबाई पाटील यांनी वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सांगलीत वधूवराच्या अनोख्या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा, शेतकरी स्टाईलनं बैलगाडीतून नववधूवराचं स्वागत, आळसणमधील कुंभार कुटुंबाचं सर्वत्र कौतुक। इंडियाज गॉट टॅलेंट शोमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणबीर अलाहाबादियाला आशिष चंचलानीला राज्य सायबर सेलकडून चौकशीला हजर राहण्याचं समन्स। डोनाल्ड ट्रम्प यांनी USAIDच्या 2000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, उर्वरित कर्मचाऱ्यांची उपयुक्तता तपासली जाणार। सरकारी गोपनीय कागदपत्र लीक होण्यापासून वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार। आपच्या नेते आतिशी यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड, 24 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचं 3 दिवसीय अधिवेशन। चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, भारतानं पाकिस्तानला 6 विकेटनं नमवलं। विराट कोहलीची नाबाद शतकी खेळी भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित। आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या 14,000 धावा पूर्ण, 287 डावांमध्ये विराट कोहलीच्या 14,000 धावा। सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा याच्यानंतर 14,000 धावा पूर्ण करणारा विराट तिसरा खेळाडू। धाराशिवमध्ये ड्रग्सचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता, तुळजापुरात ड्रग्स पुरवठा करणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक। बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 293 जणांची केस गळती झाल्याची माहिती समोर, ICMRच्या अहवालाची नागरिकांना प्रतीक्षा। राजधानी दिल्लीनंतर मुंबईची हवा विषारी, कर्करोगाचा धोका वाढला। दक्षिण मुंबईसह गोरेगाव, मालाड, बोरिवलीतील हवा विषारी, खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचं आवाहन। पुण्यात 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद, पुढील 2 दिवसात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। मध्य रेल्वेवरून होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वे गाड्या धावणार। मुंबई ते नागपूर, मडगाव ते नांदेड आणि पुणे ते नागपूर विशेष रेल्वे गाड्या धावणार। होळीनिमित्तानं पुणे ते नागपूर विशेष रेल्वे गाड्या धावणार। 12 आणि 19 मार्चला पुण्यातून दुपारी 3 वाजता नागपूरसाठी गाडी सुटणार। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण, बाजारभाव 8 रुपयांनी घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पुण्यात GBSच्या आणखी एका रुग्णाची नोंद, तर शहरातील एकूण 216 रुग्णांवर उपचार सुरू, आतापर्यंत 158 रुग्णांवर यशस्वी उपचार। सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसानं दाणादाण, दोडामार्ग तालुक्यातील केर गावात गारांचा पाऊस, तासभर झालेल्या पावसानं दोडामार्ग तालुक्याला झोडपला। सिंधुदुर्गमधील अवकाळी पावसामुळे घोडगेतील केळीच्या बागा उद्ध्वस्त, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उष्णतेची लाट, मालेगावात 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, दिवसा उकाडा, रात्री थंडी। परभणीच्या पूर्णा शहरातील मुख्य चौकात भला मोठा खड्डा, खड्ड्यामुळे अपघातांची संख्या वाढली, प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष। परभणीत रब्बी हंगामातील गहू काढणी अंतिम टप्प्यात, खरीप हंगामात नुकसान न झाल्यानं रब्बी हंगामातील गहू पिकावर शेतकऱ्यांची मदार। वाशिममध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नवीन तूर बाजारात समितीत विक्रीसाठी दाखल, 3 दिवसात तुरीच्या दरात 200 ते 400 रुपयांची घसरण, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत।